Okay. Good morning, all of you. Today is our social pharmacy practical number 4 and 5. We will give you after that practical. I am giving you assignment. You have to complete it, and after that we will discuss about assignment questions. Okay. First of all, what part we have completed? Two practicals we have completed before this. Okay. Now we are going to conduct our next practical of social pharmacy. Tell me, screen is visible or not? Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. So this is your next practical number 4. Practical number second we will continue further. Okay. Practical number 2 आपण नंतर घेऊयात. प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे, थर्ड झालेला आहे. आपला चौथा प्रॅक्टिकल आहे सिलेबस मधलं. ओके. सेकंड प्रॅक्टिकल इज रिमेनिंग. बरोबर का? दुसरं प्रॅक्टिकल राहिलेलं आहे आपलं. एम आय राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, लॅटर आपण नंतर कंडक्ट करूया ते प्रॅक्टिकल. ओके. सी this is our practical number 4. Aim of this practical, what is the aim of this practical? To study and understand the oral health and hygiene. तर oral health आणि hygiene चे काय आहे ह्याचं स्टडी करणं. oral health म्हणजे काय? जे काही ओरल हेल्थ आहे, ब्रशिंग टेक्निक्स वगैरे याच्यात इन्क्लुडेड होतात बघा. तर ओरल हेल्थ आणि हायजीन म्हणजे काय आहे याचं स्टडी करणं. म्हणजेच काय ते प्रॉपर मेंटेन ठेवणं ओरल हायजीन आपली. हे प्रॅक्टिकल आहे. इट इज प्रॅक्टिकल नंबर 4 इन युअर सिलेबस. व्हॉट इज द एम ऑफ दिस प्रॅक्टिकल? टू स्टडी अँड अंडरस्टँड द ओरल हेल्थ अँड हायजीन. तर आपल्याला स्टडी करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे काय आहे ओरल हेल्थ आणि हायजीन हे. थिअरी, व्हॉट इज द थिअरी? थिअरी इज क्वाइट इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये लिहावी लागेल. व्हॉट इज द थिअरी? ओरल हायजीन इज द प्रॅक्टिस ऑफ कीपिंग one's mouth clean and free of diseases and other problem. तर ओरल हायजीन म्हणजे काय असेल? ओरल हायजीन ही एक प्रॅक्टिस आहे. कशाची प्रॅक्टिस आहे? कीपिंग वन्स माउथ क्लीन अँड फ्री ऑफ डिसीजेस. तर एखाद्याचं जे काही माउथ आहे, माउथ असेल, माउथ म्हणजे काही तोंड आहे, तोंडाची स्वच्छता ठेवणे आणि त्याला डिसीज फ्री ठेवणे. डिसीजेस चे जे काही डेंटल डिसीजेस असतील वगैरे किंवा ओरल डिसीजेस असतील याच्यापासून दूर ठेवणे. एक्झाम्पल बॅड ब्रीथ. बॅड ब्रीथ म्हणजे दुर्गंध, तोंडाचा दुर्गंध वगैरे असतो, तर त्याला दूर करण्यासाठी ओरल हायजीन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाय रेग्युलर ब्रशिंग ऑफ द टीथ. तर हे कसं मेंटेन केलं जाईल ओरल हायजीन? हे रेग्युलर टीथला रेग्युलर ब्रशिंग केल्यानंतर. डेंटल हायजीन अँड क्लिनिंग बिटवीन द टीथ्स. आणि जे काही टीथच्या मधली जागा असते तर ती जागा क्लीन करू आपण, त्यावेळेस ओरल हायजीन मेंटेन होईल. It is important that oral hygiene be carried out on a regular basis to enable prevention of dental diseases. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की ओरल हायजीन हे रेग्युलर कॅरी करायला पाहिजे. कशासाठी? आउट ऑफ रेग्युलर बेसिस. तर रेग्युलर बेसिसला हे ओरल हायजीन कॅरी करायला पाहिजे. बिकॉज टू एनेबल प्रिव्हेन्शन ऑफ डेंटल डिसीज. तर डेंटल डिसीज जे काय आहे तर ते डेंटल डिसीजेस प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, समजते का ऑल ऑफ यू? Yes, ma'am. अँड बॅड ब्रीथ. आणि बॅड ब्रीथ जो आहे, बॅड ब्रीथ म्हणजे काय? जो काही दुर्गंध आहे तो नाहीसा करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रेग्युलर ब्रशिंग. ओके. द मोस्ट कॉमन टाइप ऑफ डेंटल डिसीजेस आर टूथ डिके. तर जास्त कॉमन काय आहे डेंटल डिसीजेस मध्ये? टूथ डिके. डिके म्हणजे काय? त्याची झीज होणे दाताची. टूथ डिके किंवा कॅव्हिटीज. कॅव्हिटीज म्हणजे कीड किंवा डेंटल कॅरीज. हे सगळे मेन डिसीजेस आहेत बघा टूथचे. अँड गम डिसीजेस. गम डिसीजेस म्हणजे दाताच्या ज्या काही हिरड्या असतात तर त्याचे डिसीजेस. स्वेलिंग ऑफ गम्स, ब्लिडिंग ऑफ गम्स असं ऐकलं असेल तुम्ही, तर ते डिसीजेस. इन्क्लुडिंग जिंजिवायटिस अँड पेरिडोनिटिस.
तर हे सुद्धा डिसिजेसची नाव आहेत बघा. जिंजिवायटिस म्हणजे झणझण मुंग्या येतात दातांना वगैरे. तुम्ही सेन्सोडाईटची ऍड वगैरे बघितले असेल. ओके, तर तो डिसीज आणि पेरिडोन्टिसिस हे सगळे डिसीजेस आहेत. हे डिसीजेस आपल्याला काय करण्यासाठी नाहीसे करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी आपल्याला रेग्युलर ब्रशिंग किंवा ओरल हायजीन प्रॉपर मेंटेन केली पाहिजे आपण. अंडरस्टूड? Yes. Yes, ma'am. Then the next part is the main method of prevention of various oral diseases like dental caries, gingivitis and periodontitis is by effective plaque removal. तर हे सगळे डिसीजेस जे आहेत वर आपण बघितलेले, हे डिसीजेस कसं प्रिव्हेंट केलं जातील किंवा कसे प्रिव्हेंट होतील? प्लाक रिमूव्हल. व्हॉट इज प्लाक? प्लाक म्हणजे जो काही अशी परत असते दातांवर, एक थर असतो, तर ते रिमूव्हल केल्यानंतर ते काय करतं? ते कॉज करते हे सगळे डिसीजेस. तर ते प्लाक रिमूव्हल केल्यानंतर हे डिसीजेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. सेल्फ ओरल हायजीन मेंटेनन्स इज मेनली बाय टूथ ब्रशिंग, माउथ रिन्स अँड फ्लोसिंग. ओके, तर सेल्फ ओरल हायजीन जे आहे म्हणजे स्वतःची जे काही ओरल हायजीन आहे ते कसं मेंटेनन्स करू शकतो किंवा कसं मेंटेन करता येईल बघा. रेग्युलर ब्रशिंग, रोजच्या रोज नियमितपणे ब्रश करणे. देन माउथ रिन्स, तोंड धुणे असेल किंवा माउथ फ्रेशनर्स वगैरे असतात बघा ते यूज करणे किंवा माउथ वॉशेस असतात ते यूज करणे. अँड फ्लोसिंग, फ्लोसिंग सुद्धा आपल्याला करायला पाहिजे की सेल्फ ओरल हायजीन आपली मेंटेन राहील त्याच्यामुळे. समजतंय का ऑल ऑफ यू? कोणाला प्रॉब्लेम आहे? It is very simple. Yes. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. खूप सिंपल आहे हे. रेग्युलर जे काही ब्रशिंग वगैरे आपण परफॉर्म करतोच तेच आहे आपल्याला, बट इट इज इन सायंटिफिक लँग्वेज मध्ये ते डिसीजेस वगैरे आहेत ते कसे प्रिव्हेंट करता येईल किंवा ब्रशिंगच्या प्रॉपर काही टेक्निक्स असतील, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे याच्यातून. ओके, तर नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ टूथ ब्रशिंग. तर टूथ ब्रशिंगच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघूयात आपण. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टूथ ब्रशिंग इन्क्लूड to prevent plaque from a plaque removal, cleaning the tongue, massage the gingival tissue. तर मेन काय आहे ब्रश करण्याचं ऑब्जेक्टिव्ह? ब्रश कशासाठी परफॉर्म करायला पाहिजे? द मेन ऑब्जेक्ट ऑफ टूथ ब्रशिंग इन्क्लूड, तर टूथ ब्रशिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू प्रिव्हेंट प्लाक इन्फॉर्मेशन. प्लाक मीन्स जे काही दातांवर परत आलेली असते किंवा जो असा थर जमा झालेला असतो तर तो रिमूव्ह करणे. आणि क्लिनिंग दी टंग, आणि जीभ आहे ती, टंग मीन्स जीभ आपण म्हणतो, तर ती क्लीन करणे. आणि मसाज द जिंजिवल टिश्यू, जिंजिवल टिश्यू ज्या प्रेझेंट असतात माउथ मध्ये त्यांना मसाज करणे. हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टूथ ब्रशिंगचं. समजलं का? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टूथ ब्रशिंग? Yes. देन नेक्स्ट, व्हॉट आर दी ब्रशिंग टेक्निक्स? टेक्निक्स काय आहेत बघूया. ब्रश आपण करतो बट त्याला सुद्धा काही प्रॉपर टेक्निक्स असतात, त्या काय आहेत बघूयात आपण. फर्स्ट, ब्रशिंग इज द मेन मेथड. ब्रशिंग करणे, ओरल हायजीन जर मेंटेन करायची प्रॉपर असेल तर ब्रशिंग इट इज द मेन पार्ट. तर ब्रशिंग प्रॉपर असेल तर केलं प्रॉपर टेक्निकनी तर ओरल हायजीन चांगली मेंटेन होते. ओके, ब्रशिंग इज द मेन मेथड ऑफ सेल्फ रिमूव्हल. तर ब्रशिंग हे रिमूव्हल ऑफ प्लाक, ब्रशिंग मेथड ही एक मेन मेथड आहे प्लाक रिमूव्हलची. अँड डेब्रिस बाय इंडिव्हिज्युअल. डेब्रिस म्हणजे काय? जे काही अन्न पदार्थाचे कण वगैरे साचून राहिलेले असतात टूथ मध्ये ते क्लीन करणे. इट इज अ मेन टेक्निक. ओके, व्हाट विच इज अ मेन टेक्निक? ब्रशिंग टेक्निक. ओके, अंडरस्टूड? समजते का? Yes, ma'am. येस ऑर नो? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट इज काही टेक्निक्स आहेत. नेक्स्ट बघा आपण बघूयात ते काय आहेत. फर्स्ट मेथड आहे त्याची कुठली आहे? द बास और सल्कस क्लिनिक मेथड. तर हे नेम आहे त्या मेथडचं. व्हॉट इज द बास और सल्कस क्लिनिंग मेथड? बघूयात व्हॉट इज दॅट. इट इज द मोस्ट ऍक्सेप्टेड अँड इफेक्टिव्ह मेथड फॉर अ रिमूव्हल ऑफ डेंटल प्लाक. तर जी फर्स्ट मेथड आहे आपली बास और सल्कस क्लिनिंग मेथड, इट इज मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आणि मोस्ट ऍक्सेप्टेड मेथड ऑफ प्लाक रिमूव्हल आहे. ही जास्त मेथड यूज केली जाते बघा प्लाक रिमूव्हल साठी. डेंटल प्लाक प्रेझेंट ऍडजस्टंट टू द अंडरनीथ द जिंजिवल
मार्जिन. तर कुठं, तर जिंजिवल मार्जिनच्या तिथं म्हणजे आतल्या साईडला जो काही प्लाक असतो आपल्या डेंटल टूथच्या, तर तिथला प्लाक रिमूव्ह करण्यासाठी इट इज मोस्ट इम्पॉर्टंट मेथड और मोस्ट युजफुल मेथड. कुठली आहे? द बास और सल्कस क्लिनिंग मेथड. इट इज मोस्ट अडॅप्टेबल फॉर ओपन interproximal areas, cervical areas, beneath the height of counter of enamel. तर एनॅमल असतं, टीथचं एनॅमल असतं बघा टीथवर, तर त्या एनॅमलच्या खाली सुद्धा प्लाक सगळा रिमूव्ह करण्यासाठी दिस मेथड इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इंटरप्रॉक्सिमल एरिया असतील, सर्वायकल एरिया असेल, बिनीथ द हाईट ऑफ काउंटर ऑफ एनॅमल म्हणजे एनॅमलच्या खालचा जो भाग आहे आतल्या साईडचा आपल्या टूथच्या, तर तिथले सगळा प्लाक रिमूव्ह करण्यासाठी दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड युजफुल मेथड. विच मेथड? द बास और सल्कस क्लिनिंग मेथड. एक्सपोज्ड रूट सरफेस, त्याच्यासोबतच जो काही टीथचं रूट आहे, दाताचं मूळ असं म्हणतो आपण, तर तिथला सुद्धा प्लाक रिमूव्ह करण्यासाठी दिस इज युजफुल मेथड. इट इज रेकमेंडेड फॉर पेशंट्स विथ और विदाउट पेरिडॉन्टल इन्व्हॉल्वमेंट. तर हे रिकमेंडेड केलं जातं पेशंट मध्ये प्रॉपर ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी. ओके, समजलं? तर ते टेक्निक काय आहेत बघूया. बास और सल्कस क्लिनिंग मेथडची टेक्निक. व्हॉट इज दी टेक्निक? Okay, we will see. The bristles are placed at 45-degree angle to the gingiva and moved in a small circular motion. तर या टेक्निक परफॉर्म करताना हे मेथड कसं करताना काय टेक्निक आहे बघूया. ब्रिसल्स, व्हॉट आर ब्रिसल्स? ब्रशला ब्रिसल्स असतात ना, ते ब्रिसल्स आहेत ते 45 डिग्री कोनामध्ये म्हणजे एवढ्या अँगल मध्ये ठेवायचे जिंजिवावर. अँड मूड इन अ स्मॉल सर्क्युलर मोशन, आणि ते असे गोलाकार पद्धतीनं फिरवायचे किंवा त्याला अशी मोशन द्यायचे सर्क्युलर. स्ट्रोक्स आर रिपीटेड अराउंड 20 टाइम्स, आणि ते स्ट्रोक्स म्हणजे किती टाइम ते सर्क्युलर मोशन करायचे आहे? 20 वेळेस. अंडरस्टूड? समजते का? अराउंड 20 टाइम्स. 3 टीथ ऍट अ टाइम, आणि काय असेल 3 टीथ ऍट अ टाइम त्या मध्ये क्लीन झाले पाहिजेत त्या 20 टाइम्स मध्ये. ओके, समजते का ऑल ऑफ यू? लक्षात येते का काय आहे टेक्निक? येस और नो? Yes, ma'am. काय करायचं आहे? Yes, 45 ma'am. डिग्री मध्ये आपलं ते ब्रिसल्स ठेवायचे आहेत टूथवर, टूथब्रशच्या, आणि ते 20 टाइम्स त्या ठिकाणी राऊंड राऊंड फिरवायचे आहेत. तर त्याच्यामध्ये किती टीथ आले पाहिजेत? म्हणजे एका प्रोसेस मध्ये 3 टीथ ऍट अ टाइम आले पाहिजेत. ऑन दी लिंग्वल एस्पेक्ट ऑफ एंटेरियर टीथ, वरच्या साईडचे सुद्धा. The brush is inserted vertically and heel of the brush is pressed into the gingival sulci. तर काय आहे बघा, द ब्रश इज इन्सर्टेड, तर असं उभा वर्टिकली म्हणजे वरच्या साईडने ब्रश आपण इन्सर्ट करायचा आहे माउथ मध्ये, आणि heel of the brush is pressed into the gingival, आणि gingival वर त्या ब्रशची heel प्रेस करायची आहे आणि ही ऍक्शन परफॉर्म करायची आहे. प्रॉक्सिमल सरफेस ऍट 45 डिग्री अँगल फॉर्म होतो असं हे परफॉर्म केल्यानंतर. द ब्रिसल्स आर देन ऍक्टिव्हेटेड, तर ब्रिसल्स हे काय ऍक्टिव्हेट राहणार किंवा त्यांची ऍक्शन चालूच राहणार. ऑक्लोजल सरफेस आर क्लीनड बाय प्रेसिंग द ब्रिसल्स फर्मली अगेन्स्ट पीट अँड फिशर अँड देन ऍक्टिव्हेटिंग दी ब्रिसल. तर नंतर काय आहे, ते नंतर प्रेस करायचं आहे सरफेस आणि ते ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे. आणि नंतर काय होईल? ऑक्लोजल सरफेस म्हणजे जो काही ऑक्लोजल सरफेस आहे तो कसा क्लीन करायचा आहे, ते ब्रिसल ज्या आहेत त्या प्रेस करायच्या आहेत फर्मली अगेन्स्ट पीट अँड फिशर दी ऍक्टिव्हेटिंग इन द ब्रिसल, आणि जे काही दातामधल्या फटी वगैरे आहेत त्या ऍक्टिव्हेटिंगली क्लीन होत राहणार मग आपण ते ऍक्शन केल्यानंतर. समजलं का? बास और सल्कस क्लीनिंग मेथड, इट इज इम्पॉर्टंट. ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, जनरली ma'am. प्लाक रिमूव्हल साठी, सगळ्या काउंटर एरिया मधल्या प्लाक रिमूव्हल साठी दिस मेथड इज युजफुल. व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस? वी विल सी काय आहे ऍडव्हान्टेजेस या मेथडचं. फर्स्ट इज इफेक्टिव्ह मेथड फॉर रिमुव्हिंग प्लाक. तर फर्स्ट आहे इफेक्टिव्ह आहे मेथड ही प्लाक रिमूव्हल साठी. ओके, समजलं का? Yes, ma'am. प्लाक काही plaque रिमूव्हल आहे. म्हणजे आणखी एकदा सांगा ना. कुठली? प्लाक रिमूव्हल म्हणजे? प्लाक रिमूव्हल म्हणजे दातावर एक असा थर जमा झालेला असतो.
ओके, अन्न पदार्थाचा असेल किंवा काही पण असा येलोविश कलरचा एक थर जमा झालेला असतो, तो आपण रिमूव्ह करायचा. त्याच्यामुळे तो थर काय करतो, तर जिंजिव्हायटिस असेल, डेंटल कॅरीज असेल, हे सगळे काय करतो, डिसीजेस फॉर्म करतो किंवा टूथ डिके असेल, हे सगळे डिसीजेस रोखण्यासाठी तो प्लाक रिमूव्ह करणे गरजेचं असतं. काय असतं तुम्हाला जनरली सांगते मी, ऐका. आपण अन्न पदार्थ खातो. ओके, जनरली फूड स्टफ्स आर इन्क्लुडेड इन कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे 12th मध्ये झालेलं असेल. समजतं का कार्बोहायड्रेट्स काय असतात? हे एक अन्न फूड स्टफ मधले किंवा एक अन्न घटकातलं एक मेन इम्पॉर्टंट आहे, पार्ट आहे कार्बोहायड्रेट. ओके, तर तो कार्बोहायड्रेट आपण खातो किंवा जनरली आपल्या फूड मध्ये कार्बोहायड्रेट इन्क्लूड असतात. तर ते शुगरी पार्ट और कार्बोहायड्रेट हे खाल्ल्यानंतर त्याचं काय होतं, जे काही कण आहेत थोडेसे आपण खाल्ल्यानंतर ते आपल्या टूथवर असेच जमा राहतात. ओके, तर ते जमा दातावर तसेच त्याचा थर जमा राहतो आणि तो थर नंतर येलोविश कलरच्या प्लाक मध्ये त्याचं रूपांतर होतं. ओके, तर ते कसं रूपांतर होतं, प्लाक कसा फॉर्म होतो, तर तोंडामध्ये ज्या काही बॅक्टेरिया तयार झालेल्या असतात, आपल्या ऑलरेडी आपल्या माउथ मध्ये बॅक्टेरिया असतात, तर त्या बॅक्टेरियांची रिॲक्शन किंवा ते बॅक्टेरिया रिॲक्ट होतात त्या जमा झालेल्या कार्बोहायड्रेटच्या कणांवर आणि एक प्रोसेस करून त्यांनी त्यांचा तो प्लाक असा फॉर्म करतात. आणि दिस प्लाक इज कॉझिंग डिफरंट डेंटल डिसीजेस. समजलं का? व्हॉट इज प्लाक? Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. Yes, प्लाक काय ma'am. असते, कसा थर असतो, तो थर काय करतो, डिफरंट डिसीजेस कॉज करतो ते डेंटलच्या रिलेटेड. डेंटल कॅरीज असेल, कॅव्हिटीज असेल, किडनी वगैरे असेल, दात किडनी वगैरे म्हणतो ना आपण, तर हे सगळे डिसीजेस किंवा दाताची झीज होणे, तर तो त्या बॅक्टेरिया त्या कार्बोहायड्रेट सोबत रिॲक्ट किंवा त्या बॅक्टेरियामुळे काम आहे ते प्लाक प्रिपेअर करणे. समजलं का? आणि फूड स्टफ जे ते कशामुळे होतं फॉर्म प्लाक, तर प्रॉपर ब्रशिंग नाही केल्यामुळं किंवा प्रॉपर ओरल हायजीन मेंटेन नाही केल्यामुळं. समजलं का? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, हा. तर आता ऍडव्हान्टेजेस काय त्या द बास और सल्कस क्लिनिंग मेथडच्या बघूयात आपण. व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस? फर्स्ट इज इफेक्टिव्ह मेथड फॉर रिमुव्हिंग प्लाक. जो काही प्लाक फॉर्म झालेला आहे तो रिमूव्ह करण्यासाठी इफेक्टिव्ह मेथड आहे ही सल्कस और बास क्लिनिंग मेथड. देन सेकंड इज प्रोव्हाइड्स गुड जिंजिवल स्टिम्युलेशन. तर गुड जिंजिवल स्टिम्युलेशन जे आहे, जिंजिवल स्टिम्युलेशन जे आहे ते प्रोव्हाइड करतो प्रॉपर, कारण जिंजिवल ऍक्शन खूप होते बघा, इथं प्रेस करून त्या जिंजिवल टिश्यूज ज्या आहेत माउथ मध्ये त्या मसाज होतात. त्याच्यामुळे इझी टू लर्न, ही खूप सोपी टेक्निक आहे. जस्ट काय करायचंय, प्रॉपर डिग्री अँगल मध्ये ब्रिसल प्रेस करून सर्क्युलर मुवमेंट करायचे 20 टाइम्स ऍट अ टाइम. 3 टीथ्स आले पाहिजे याच्यामध्ये. खूप सिंपल टेक्निक आहे, इझी टू लर्न, लगेच लर्न करता येऊ शकते. दिस आर दी ऍडव्हान्टेजेस. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस? तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघूयात आपण. Overzealous brushing may convert very short stroke into scrub technique or brushing and cause injury to the gingival margin. जिंजिवल मार्जिन म्हणजे जे काही हिरड्यांची अशी मार्जिन आहे, तर त्या ठिकाणी काय होतं बघा, ओव्हरझिलस ब्रशिंग, तर खूप जर आपण जास्त प्रेशर दिलं ब्रशिंग करताना तर तिथे हार्म होऊ शकतो किंवा ती स्क्रब टेक्निक आहे ती काय करू शकतात, तर इंजुरी करू शकतात जिंजिवल मार्जिनला, जास्त प्रेशर देऊन जर ब्रशिंग केलं तर. दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. अंडरस्टूड फर्स्ट टेक्निक, फर्स्ट मेथड? Yes, ma'am. Ma'am. येस और नो? हा, येस. समजते का? कोणाला प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट इज इट इज टाइम कन्झ्युमिंग. इट इज नेक्स्ट डिसएडव्हान्टेज आहे, याला खूप टाइम लागतोय. देन इन सर्टन पेशंट डेक्स्टिटरी रिक्वायरमेंट इज टू हाय. तर काही पेशंट मध्ये याची डेक्स्टिटरी रिक्वायरमेंट इज टू हाय, तर खूप हाय रिक्वायरमेंट असते, त्यामुळे ते टाइम कन्झ्युमिंग जास्त आहे. दिस आर द डिसएडव्हान्टेजेस. वी completed here our first method. Next method is modified Bass technique. What is that? दुसरी मेथड आहे बघा, किंवा मॉडिफाईड बास मेथड आहे. काय मेथड आहे बघूया. दिस मेथड डिफर्स फ्रॉम बास टेक्निक इन दॅट इट हॅज स्वीपिंग मोशन फ्रॉम सर्विकल टू इन्सिसल और ऑक्लुजल सरफेस. तर ही मॉडिफाईड बास टेक्निक आहे ती खूप डिफरंट टेक्निक आहे. कशा? फ्रॉम बास टेक्निक. तर बास टेक्निक पासून फर्स्ट आपण बास आणि सल्कस टेक्निक बघितली, मेथड बघितली, त्याच्यापासून ही टेक्निक डिफर आहे इन दॅट इट has sweeping motion from cervical to incisal or occlusal surface. तर हे स्वीपिंग मोशन आहे बघा याच्यामध्ये होते.
कुठून कुठे सर्वायकल टू इन्सिजल और ओक्लुजल सरफेस टूथचा. दिस इज द मॉडिफाईड बास टेक्निक. व्हॉट इज टेक्निक काय आहेत बघूयात आपण. This technique combines the vibratory and circular movements of the Bass technique with sweeping motion of the roll technique. तर हे काय आहे व्हायब्रेशन याच्यात इन्क्लूड आहेत बघा. This combined vibratory and circular movements of the bass. तर बास जे काय आहे तर त्याचं व्हायब्रेशन आणि सर्क्युलर मुवमेंट्स याच्यात इन्क्लुडेड आहेत. टेक्निक विथ स्वीपिंग मोशन ऑफ द रोल टेक्निक. रोल सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे. असं रोलिंग करत करत क्लिनिंग करायचं आहे या टेक्निक मध्ये. द टूथब्रश इज हेल्ड इन अ सच अ वे दॅट ब्रिसल्स आर 45 डिग्री टू द जिंजिवा. सेम आहे याच्यात सुद्धा टूथब्रश असा पकडायचा आहे की तो 45 डिग्रीचा कोन करेल जिंजिवा सोबत. ब्रिसल्स आर जेंटली व्हायब्रेटेड. आणि जे काही ब्रिसल्स आहेत त्या थोड्याशा व्हायब्रेट करायच्या आहेत. व्हायब्रेट म्हणजे वर खाली त्याची अशी व्हायब्रेटरी मुवमेंट करायची आहे. मुव्हिंग द ब्रश हँडल इन बॅक अँड फोर्थ मोशन. तर पुढे मागे अशी याची मोशन आहे बघा या टेक्निक मध्ये. म्हणजे अगोदर आपण काय करत होतो सर्क्युलर ऍक्शन करत होतो बट पुढे आणि मागे असे करायचं आहे. पुढे मागे मोशन करायचे आहे ब्रशची. The bristles are the swept over, moving the brush handle in a back and forth motion. तर ब्रिसल काय करतायत बॅक अँड फोर्थ पुढे मागे जी काही आपण ब्रशिंग करत आहोत टेक्निक तर ती करताना काय झालं पाहिजे त्या ब्रिसल्स व्हायब्रेट झाल्या पाहिजे. द ब्रिसल्स आर देन स्वेप्ट ओव्हर the sides of the towards their occlusal surface in a single motion. आणि हे सिंगल मोशन मध्येच करायचं आहे. एका मोशन मध्येच बॅक अँड फोर्थ मोशन मध्ये ब्रशिंग करायचं आहे. ब्रश पोझिशन ऑफ द occlusal surface used with the Bass-Stillman कॅरेक्टर मेथड. तर दिस इज नाव आहे बघा स्टिलमन कॅरेक्टर मेथड. यांनी हे एक मेथडचं नाव आहे. तर ते काय करायचंय ब्रश पोझिशन ऑफ occlusal surface जो आहे टूथचा तर तिथं पोझिशन कसं करायचं युज्ड विथ Bass-Stillman कॅरेक्टर मेथड. पॅलेटल पोझिशन ऑफ इन्सिजर intracircular motion or brush at 45 degree angle to the long axis of the tooth. तर सेम अशीच प्रोसेस आहे. बॅक अँड फोर्थ मोशन याच्यात इन्क्लूड आहे. आणि पॅलेटल पोझिशन ऑफ इन्सिजर्स intracircular position of the brush at 45 angle to the long axis of the tooth. तर 45 अँगल मध्येच इंट्रासर्क्युलर ऍक्शन सुद्धा करायची आहे. दिस इज दी सेकंड मेथड मॉडिफाईड बास टेक्निक. मेथड वेगळी आहे. फर्स्ट टेक्निक मध्ये सर्क्युलर मुवमेंट होती. याच्यात काय असेल बॅक अँड फोर्थ मुवमेंट असेल. पुढे मागे होते त्याच्यात गोल असं सर्क्युलर मध्ये फिरवायचं होतं ब्रश. तर याच्यात बॅक अँड फोर्थ पुढे मागे फिरवायचं आहे. ओके समजते का ऑल ऑफ यू. Yes, ma'am. What are the advantages? We will see advantages काय आहेत. एक्सलंट सल्कस क्लिनिंग. तर सल्कस जो पार्ट आहे टूथचा किंवा माउथचा तर तो एक्सलंट क्लीन होतो या मेथड मुळे. गुड इंटर प्रॉक्सिमल अँड जिंजिवल क्लिनिंग. तर इंटर प्रॉक्सिमल आहे किंवा जिंजिवल क्लिनिंग आहे ते गुड होतं चांगल्या पद्धतीने होतं. गुड जिंजिवल स्टिम्युलेशन जिंजिवाला प्रॉपर मिळते या टेक्निकमुळे. व्हॉट आर दी disadvantages? Dexterity of wrist is required. तर wrist म्हणजे काय ते आपलं मनगट आहे त्याची पोझिशन प्रॉपर आपण ठेवली पाहिजे आणि त्याला ब्रश व्यवस्थित केला पाहिजे. तर हे रिक्वायर आहे. डेक्स्टरिटी ऑफ wrist is required. Toothbrush positioned on facial and maxilloproximal surface of maxillary molars. Palatal position on molars and premolars. तर मोलर्स आणि प्रीमोलर्स हे टूथचे पार्ट्स आहेत बघा. एचपी मध्ये तुम्हाला असेल तर टूथचे सगळे पार्ट्स कळतील. मोलर्स आणि प्रीमोलर्स ज्या काही दाढा वगैरे आपण म्हणतो आपल्या टूथ मध्ये असतील तर त्या क्लीन करण्यासाठी थोडंसं याला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा पोझिशनल फेशियल असं होऊ शकतो. पोझिशन त्याची प्रॉपर मेंटेन होऊ शकणार नाही. दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. अंडरस्टूड. दिस इज सेकंड टेक्निक मॉडिफाईड बास टेक्निक. समजलं का. Yes, ma'am. Yes, ma'am. मॉडिफाईड स्टिलमन्स टेक्निक इंडिकेशन. तर काय आहेत बघूया. ही मॉडिफाईड स्टिलमन टेक्निक इंडिकेशन. व्हॉट इज दॅट. काय असेल डेंटल प्लाक रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिकल एरियाज बिलो दी हाईट ऑफ काउंटर ऑफ एनॅमल अँड फ्रॉम
एक्सपोज्ड प्रॉक्सिमल सरफेस, तर डेंटल प्लाक रिमूव्हल जे आहे हे याच्यात इन्क्लूड आहे. आणि कसं सर्व्हिकल एरियाज, सर्व्हायकल एरियाज म्हणजे खालचा जो काही एरिया आहे एनॅमलचा तो, आणि काउंटर एनॅमल एनॅमल अँड फ्रॉम एक्सपोज्ड प्रॉक्सिमल सरफेस, हे सगळे सरफेस आहेत बघा. इट इज इम्पॉर्टंट. तर हे सगळे सरफेस क्लीन करण्यासाठी मॉडिफाईड स्टिलमन टेक्निक इंडिकेशन किंवा मेथड इम्पॉर्टंट आहे. क्लिनिंग टूथ सरफेस अँड जिंजिवल मसाज, आणि हे कशासाठी अजून ह्याचा यूज आहे टूथ सरफेस क्लीन करण्यासाठी आणि जिंजिवल मसाज करण्यासाठी. It is recommended for cleaning in areas with progressing gingival recession and root exposure to prevent aggressive tissue destruction. तर जे काही टिश्यू डिस्ट्रक्शन असतं अब्रेसिव्ह ते स्टॉप करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट टाळण्यासाठी हे मेथड इम्पॉर्टंट आहे. अ सॉफ्ट टूथब्रश इज इंडिकेटेड फॉर दिस टेक्निक. तर या टेक्निकसाठी सॉफ्ट टूथब्रश इंडिकेट केलेला आहे बघा. ओके, सॉफ्ट टूथब्रश इज इंडिकेटेड फॉर दिस टेक्निक. तर या टेक्निकसाठी सॉफ्ट टूथब्रश इंडिकेट केलेला आहे. व्हॉट आर दी टेक्निक? दिस साइड ऑफ द ब्रिसल्स आर प्रेस्ड अगेन्स्ट द टीथ अँड जिंजिवा. तर जे काही साइड्स आहे ब्रिसलच्या, ओके, त्या ब्रिसलच्या साइड ह्या प्रेस केल्या जातात जिंजिवा आणि टीथच्या मध्ये. फाईल मुव्हिंग द ब्रश विथ शॉर्ट बॅक While moving the brush with short back and forth stroke in a cornal direction. तर याच्यामध्ये सुद्धा बॅक आणि फोर्थ असे स्ट्रोक्स आहेत बघा, पुढे मागे असेच प्रोसेस आहे या टेक्निक मध्ये सुद्धा. The bristles are positioned partially on the cervical aspect of mouth. आणि जे काही ब्रिसल्स आहेत ते पार्शली पोझिशनड केलेले आहेत किंवा पार्शली काय केलेले आहेत, सर्वायकल aspect of tooth and partially, sorry, the bristles are positioned partially on the cervical aspect of tooth and partially on the adjacent gingiva. तर ब्रिसल्स या काय आहेत, थोड्याशा सर्वायकल aspect कडे आणि थोड्याशा जिंजिवाकडे अशा त्याची मुवमेंट करायची आहे. The bristles are activated with short back and forth motion and simultaneously in corneal direction. तर याच्यात सुद्धा बॅक अँड फोर्थ मोशनच आहे आणि सायमल्टेनियसली साइड बाय साइड त्याला कॉर्नियल डायरेक्शनला सुद्धा मुवमेंट करायचे आहे. 20 strokes are applied and procedure is repeated. तर 20 स्ट्रोक्स अप्लाइड करायचे आहेत बघा याच्यामध्ये आणि प्रोसिजर रिपीट करायचे आहे. सिस्टमॅटिकली ऑन ऍडजस्टंट टीथ, आणि सिस्टमॅटिकली कुठं प्रोसिजर रिपीट करायचे आहे, ऍडजस्टंट टीथ साइड बाय साइडच्या दुसऱ्या टीथ वर सुद्धा. दिस इज द थर्ड टेक्निक, मॉडिफाईड स्टिलमन्स टेक्निक. Then disadvantages, what are they? The time consuming improper brushing can damage the epithelial attachment. तर त्या टूथला जे काही इपिथेलियल अटॅचमेंट आहे तर ते काय करते, डॅमेज करते बघा इपिथेलियल अटॅचमेंट. तर टाइम कन्झ्युमिंग पण आहे आणि जर ही टेक्निक प्रॉपर परफॉर्म केली नाही तर काय होईल, डॅमेज द इपिथेलियल अटॅचमेंट. इपिथेलियल अटॅचमेंट जे आहे ते डॅमेज होईल. फोन्स मेथड और सर्क्युलर स्क्रब मेथड, इट इज फोर्थ मेथड. नेक्स्ट ही मेथड समजली का, मॉडिफाईड स्टिलमन्स टेक्निक इंडिकेशन और मॉडिफाईड स्टिलमन्स टेक्निक मेथड. यस, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस इजीच आहेत बघा. ऍडव्हान्टेजेस म्हणले तर तुम्ही लिहू शकता, इट इज इम्पॉर्टंट फॉर जिंजिवाची स्टिम्युलेशन प्रॉपर होते किंवा प्रॉपर क्लिनिंग साठी प्लाक रिमूव्हल साठी इम्पॉर्टंट आहे. ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्या, आणि डिसएडव्हान्टेजेस टाइम कन्झ्युमिंग आहे आणि जर प्रॉपर परफॉर्म केली नाही ही टेक्निक तर इपिथेलियल टिश्यू किंवा इपिथेलियल अटॅचमेंट जे आहे टूथला ते डॅमेज होऊ शकतं. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. नेक्स्ट फोर्थ मेथड वी विल सी फोन्स मेथड अँड सर्क्युलर स्क्रब मेथड. फोन्स हे वगैरे सायंटिस्ट आहेत, त्यांनी हे मेथड अस्तित्वात आणल्या म्हणून त्यांचे नाव आहेत बघा, स्टिलमन फोन्स. तर फोन्स मेथड काय आहेत बघा, त्यालाच काय म्हटलं जातं, सर्क्युलर स्क्रब मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. दिस मेथड इज रिकमेंडेड फॉर यंग चिल्ड्रन. तर जनरली हे कोणासाठी रिकमेंड केलेली आहे, तर यंग चिल्ड्रन, लहान मुलांसाठी ही मेथड रिकमेंडेड केली आहे. फिजिकली और इमोशनली हँडिकॅप्ड इंडिव्हिज्युअल. तर फिजिकली आणि इमोशनली हँडिकॅप्ड इंडिव्हिज्युअल, फिजिकली
म्हणजेच काय फिजिकली किंवा इमोशनली जे काही हँडिकॅप्ड असतात, अपंग वगैरे लोक असतात, त्यांच्यासाठी ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे किंवा रेकमेंड केलेलं आहे. पेशंट्स हू लॅक डेक्स्टिटरी, तर पेशंट मध्ये डेक्स्टिटरी ज्यांच्या कमी आहे अशा लोकांमध्ये सुद्धा ही मेथड इफेक्टिव्ह आहे किंवा अशा लोकांसाठी ही मेथड रिकमेंड केलेली आहे. ओके, काय नाव आहे त्याचं? फोन्स मेथड और सर्क्युलर स्क्रब मेथड. नेक्स्ट, व्हॉट इज दी टेक्निक? टेक्निक काय आहे बघूयात ह्या मेथडची. The child is asked to stretch his her arms such that they are parallel to the floor. The child असं सांगितलं, जनरली कोणासाठी? चाइल्ड साठी इम्पॉर्टंट आहे. तर चाइल्डला असं सांगितलं जातं की स्ट्रेच करण्यासाठी सांगितलं जातं, आर्क such as they are parallel to the floor, फ्लोअरला पॅरलल असतील असं. The child is asked to draw big circle using whole arm in the air. While diameter of circle is reduced until small circles are not formed in front of the mouth. The child is now ready to make circles on a teeth with the toothbrush, making sure that all teeth and gums are covered. तर काय सांगितलं जातं बघा, चाइल्डला ह्या टेक्निक मध्ये फ्लोअरवर एक असा हवेमध्ये सर्कल तयार करायला सांगितलं जातं ब्रशनं. ओके, तर तो म्हणजे त्यांना समजण्यासाठी. ओके, आणि the diameter of circle is reduced, आणि डायमीटर आहे त्या सर्कलचा तो रिड्यूस केला, म्हणजे कमी छोटं छोटं काढा असं सांगितलं जातं. until small circles are not formed in front of the mouth, आणि त्या माउथ मध्ये स्मॉल सर्कल जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत. द चाइल्ड इज नाउ रेडी टू मेक सर्कल्स ऑन द टीथ विथ द टूथब्रश. तर तसं त्याला सांगितलं की हवे तसे सर्कल बनव आणि ते कमी कर, तर त्याला समजेल की असंच. मग त्याला समजलं की तो माउथच्या पुढे पण असे सर्कल करेल आणि प्रॉपर त्याला समजेल त्या चाइल्डला की आता ब्रश असंच करायचं आहे. देन सर्कल्स आर नॉट फाउंड, मेक सर्कल्स ऑफ टीथ विदाउट टूथब्रश, आणि तो काय करेल? चाइल्ड असे सर्कल करण्याचा प्रयत्न करेल टूथ मध्ये विथ हेल्प ऑफ टूथब्रश, मेकिंग शुअर दॅट ऑल टीथ अँड गम्स आर कवर्ड. तर असं शुअर होईल की सगळे टीथ आणि गम्स हे कवर्ड झालेले आहेत. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस टेक्निक? सी, व्हॉट आर ऍडव्हान्टेजेस? इट इज इझी टू लर्न. हे टेक्निक काय आहे? इझी आहे खूप चाइल्ड साठी सुद्धा. आणि शॉर्टर टाइम इज रिक्वायर्ड. खूप कमी काळामध्ये ही टेक्निक कम्प्लीट होते किंवा ब्रशिंग प्रॉपर होऊन जातं या टेक्निकने. व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेजेस? पॉसिबल, फर्स्ट इज डिसएडव्हान्टेजेस. पॉसिबल ट्रॉमा टू जिंजिवा. ते सर्क्युलर मोशन करता खूपच फोर्सफुली जर त्या एखाद्या चाइल्डनं हे प्रोसेस केली तर त्याचे जिंजिवा म्हणजे त्याचे गम्स वगैरे जे आहेत त्याला हार्म होऊ शकतो किंवा इजा, ट्रॉमा पोहोचू शकतो. देन इंटरडेंटल एरियाज नॉट प्रॉपरली क्लीन्ड. ओनली ते सर्क्युलर ऍक्शन करत करत ब्रशिंग करत असेल तर आतला जो काही इंटरडेंटल क्लिनिक आहे, जसं की आपण वरच्या टेक्निक मध्ये बघितलं, बास सल्कस टेक्निक मध्ये काय होत होतं? प्रॉपर एनॅमलच्या खालचा प्लाक सुद्धा रिमूव्ह करत होतो आपण, ते बॅक अँड फोर्थ मोशन असेल किंवा सर्क्युलर मोशन असेल त्याने. बट हे सर्क्युलर मोशन ओनली आहे, त्याच्यामुळे इंटरडेंटल एरियाज आर नॉट प्रॉपरली क्लीन्ड, प्रॉपर क्लीन होत नाहीत. डिटरमेंटल फॉर द अडल्ट स्पेशली हु यूज द ब्रश विगरसली. तर हे काय आहे? खूप जास्त एखादे जर ब्रश करत असेल असं जास्त प्रेस करून, त्यांच्यासाठी हे चांगली नाहीये टेक्निक. ओके, हार्म होऊ शकते. दिस इज दी फोर्थ टेक्निक वी हॅव कम्प्लिटेड. व्हॉट इज दॅट? काय नाव होते या टेक्निकचं? फोन्स मेथड और सर्क्युलर स्क्रब मेथड. देन फिफ्थ टेक्निक इज वर्टिकल मेथड, लेनॉर्ड्स मेथड. याचं नाव आहे बघा त्या मेथडचं, वर्टिकल मेथड, लेनॉर्ड्स मेथड. व्हॉट इज दॅट? वर्टिकल स्ट्रोक इज युज्ड, maxillary and mandibular teeth are brushed separately. तर वर्टिकल मध्ये काय आहे? वर्टिकल लेनॉर्ड्स मेथड मध्ये वरच्या साईडचे दात आणि खालच्या साईडचे जे काही दात आहेत ते सेपरेटली क्लीन करायची ही टेक्निक आहे. ओके, तर हे वर्टिकल स्ट्रोक अँड मॅक्झिलरी इज युज्ड, आणि वर्टिकल स्ट्रोक यूज केला जातो या टेक्निक मध्ये. याचं नावच आहे वर्टिकल मेथड और लेनॉर्ड्स मेथड असं नाव आहे बघा. दिस मेथड इम्पॉर्टंट आहे, राईट डाऊन करा, शॉर्ट मध्ये तुम्ही नोट डाऊन करत जावा या टेक्निक्स. देज आर इम्पॉर्टंट. जनरल लिहायचं काय आहे टेक्निक शॉर्ट मध्ये. दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. येस मॅम. व्हॉट इज दी टेक्निक आहे बघूया आता. वर्टिकल मेथड, लेनॉर्ड्स मेथड मध्ये काय टेक्निक आहे बघूया. द ब्रिसल्स ऑफ द टूथब्रश आर प्लेस्ड
at 90 degree angle to the facial surface. तर ब्रिसल ज्या काय आहे टूथब्रशच्या त्या 90 डिग्री अँगल मध्ये फेशियल सरफेस और टीथच्या मध्ये ठेवायच्या आहेत. विथ द टीथ एज टू एज प्लेस द ब्रश विथ फिलामेंट्स अगेन्स्ट द टीथ. तर टीथ एज दाताच्या ज्या काही कडा आहेत त्या ठिकाणी त्याचे फिलामेंट्स ठेवायचे अगेन्स्ट द टीथ ऍट राईट अँगल टू द लॉंग ऍक्सिस. तर असं आडव्या राईट अँगल मध्ये 90 डिग्रीच्या अँगल मध्ये ठेवायचंय बघा ते सगळं. ब्रश विगरसली विदाउट बिग प्रेशर विथ अ स्ट्रोक विच इज मोस्टली अप द डाऊन टूथब्रशेस. तर अप अँड डाऊन मुवमेंट करायची त्या 90 डिग्री अँगल मध्ये ब्रशची विगरसली विदाउट बिग प्रेशर आणि खूप जास्त प्रेशर न देता. ओके, पण विगरसली प्रोसेस करायची आहे. The tooth surface with a slight rotation of circular movements after striking the gingival margin with force. तर काय होईल, टूथ सरफेस जे आहे ते स्लाइटली रोटेट होईल सर्क्युलर मुवमेंट मध्ये करायचं आहे. ओके, आफ्टर स्ट्रायकिंग जिंजिवल मार्जिन विथ फोर्स. इट इज नॉट इंटेंडेड दॅट दी अप्पर अँड लोअर टीथ शाल बी ब्रश्ड. हे असं इंटेंडेड नाहीये किंवा असं स्पेसिफिक नाहीये की अप्पर अँड लोअर टीथ वरचा आणि खालचा जो काही दाताचा भाग आहे तो शाल बी ब्रश्ड इन द सेम सिरीज. तर एका सेम सिरीज मध्ये दोन्ही पार्ट टूथचे क्लीन झाले पाहिजे तसं काही प्रॉपर नाहीये. ऑफ स्ट्रोक्स द टीथ आर प्लेस्ड एजेस टू कीप द ब्रश स्लिपिंग ओव्हर द ऑक्लोजल और इन्सिजल सरफेस. तर प्लेस्ड एज होते कीप द ब्रश स्लिपिंग ओव्हर द ऑक्लोजल और इन्सिजल सरफेस. तर ऑक्लोजल और इन्सिजल सरफेस मध्ये ब्रश असं ब्रशिंग टेक्निकने ब्रश करायचं आहे. जस्ट वेट फॉर 1 मिनिट.
Whose mic is open? Please mute yourself. Whose mic is open? ओके. तर वी विल कंटिन्यू. तर काय होती आपली फिफ्थ टेक्निक बघा. त्या सरफेसला असंच क्लीन करायचं आहे. देन व्हॉट इज दी advantages of this method is it is most convenient and effective for small children with deciduous teeth. तर हे मोस्ट कन्व्हिनियंट आणि इफेक्टिव्ह मेथड आहे छोट्या मुलांमध्ये किंवा छोट्या बालकांमध्ये. देन डिसएडव्हांटेजेस काय आहे? इंटरडेंटल स्पेस ऑफ द परमनंट टीथ और एडल्ट आर नॉट प्रॉपरली क्लीन्ड. जो काही टीथच्या आतला भाग आहे तो क्लिअरली क्लीन होत नाही. ओके. चार्टर्स मेथड, इट इज सिक्स मेथड. काय आहे? सहावी मेथड चार्टर्स मेथड आहे. दिस मेथड इज युज्ड फॉर इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग this charters method, it is sixth method. This method used for individuals having open interdental spaces with missing papilla and exposed root surface. तर या डेंटल क्लिनिंग मेथड मध्ये काय आहे बघा, किंवा ओरल हायजीन मधली सिक्स मेथड आहे चार्टर्स मेथड. इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग ओपन इंटरडेंटल स्पेसेस. तर ओपन इंटरडेंटल स्पेसेस आहेत इंडिव्हिज्युअल्सला या टेक्निक मध्ये, विथ मिसिंग पॅपिला आणि एक्सपोज्ड रूट सरफेस. आणि रूट सरफेस जो काय आहे टीथचा तो एक्सपोज होतो क्लिनिंग साठी या मेथड मध्ये. दोज विअरिंग फिक्स्ड पार्शियल डेंच्युअर और ऑर्थोडोंटिक अप्लायन्सेस फॉर पेशंट्स हु हॅव हॅड पेरिडॉन्टल सर्जरी. तर अशासाठी की दाताची कवळी वगैरे असा पार्ट्स ऐकलाय का तुम्ही? असा भाग ऐकलाय का कोणी? यस. आर्टिफिशियल टीथ बसवलेले असतात अशा लोकांसाठी दिस मेथड इज इम्पॉर्टंट किंवा युजफुल आहे. फॉर पेशंट्स हु हॅव हॅड पेरिडॉन्टल सर्जरी. पेरिडॉन्टल सर्जरी ज्या लोकांची झालेली यांच्यासाठी चार्टर्स मेथड इम्पॉर्टंट आहे. पेशंट्स विथ मॉडरेट इंटरप्रॉक्सिमल जिंजिवल रिसेशन. आणि ज्या पेशंट मध्ये इंटरप्रॉक्सिमल जिंजिवल रिसेशन होतंय अशा पेशंट मध्ये सुद्धा ही मेथड इम्पॉर्टंट आहे. तर टेक्निक काय आहे बघूया या ब्रशिंग टेक्निक या ब्रशिंग मेथडची. is soft medium multi tuffle toothbrush is indicated for this technique. तर सॉफ्ट मीडियम मल्टी टफल टूथब्रश जो काय आहे हा इंडिकेट केला जातो किंवा रेकमेंड केला जातो या टेक्निक साठी. सॉफ्ट किंवा मीडियम मल्टी टफल. ब्रिसल्स आर प्लेस्ड ऍट अन अँगल ऑफ 45 डिग्री. तर ब्रिसलच्या काय आहेत त्या 45 डिग्री अँगल मध्ये ठेवल्या जातात टू द जिंजिवा with the bristles directed coronally. आणि कशाच्या रिलेटेड? ब्रिसल्स कोरोनली म्हणजे कोरोनलीच्या साइडने जे 45 अँगलने ब्रशिंग करायचं आहे. The bristles are activated by mid vibratory strokes with the bristles ends lying interproximally. तर कसं ऍक्टिव्हेशन करायचंय किंवा कसं करायचंय ब्रिसल? मिड व्हायब्रेटरी स्ट्रोक्स. तर मध्यभागी जे व्हायब्रेशन मध्येच व्हायब्रेशन द्यायचे आहेत ब्रश करताना. ओके. ब्रिसल्स एंड्स लाइंग इंटरप्रॉक्सिमली आणि ते इंटरप्रॉक्सिमली ब्रिसल्स एंडच्या असले पाहिजेत त्यावेळेस. दिस इज सिक्स्थ मेथड चार्टर मेथड. अंडरस्टूड? व्हॉट इज ऍडव्हांटेजेस?
ऍडव्हान्टेजेस बघूयात काय आहे. मसाज अँड स्टिम्युलेशन ऑफ मार्जिनल अँड इंटरडर्मल जिंजिवा. तर मार्जिनल आणि इंटरडर्मल जे काही जिंजिवा आहे त्याला प्रॉपर मसाज आणि स्टिम्युलेशन झालं, स्टिम्युलेशन असलं होतं या टेक्निकमुळे. देन व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेजेस? सी, ब्रश एंड्स डू नॉट एंगेज इन द जिंजिवल sulcus टू रिमूव्ह सबजिंजिवल बॅक्टेरियल अक्युमुलेशन. आता सांगितलं मी कसं होतं बॅक्टेरियल अक्युमुलेशन, काय ते प्लाक तयार होतो बॅक्टेरियामुळे, तर ते प्रॉपर रिमुव्हिंग होत नाही या टेक्निकने. दी करेक्ट ब्रश प्लेसमेंट इज लिमिटेड और इम्पॉसिबल. तर प्रॉपर जसं की त्यांनी सांगितलं आहे की सर्वायकल एरियामध्ये ब्रश वगैरे ठेवायचा आहे 45 डिग्री अँगलने, तर ते तसं प्रॉपर ठेवणं इम्पॉसिबल आहे किंवा शक्य नाही प्रॅक्टिकली ते. Therefore, modification become necessary which add the complexity of procedure. तर मॉडिफिकेशन नेसेसरी आहे किंवा गरजेचं आहे या टेक्निक मध्ये फॉर प्रॉपर ऍप्लिकेशन और प्रॉपर यूज ऑफ दिस टेक्निक. थर्ड इज रिक्वायरमेंट इन डिजिटल डेक्स्टेटरी अँड हाय. तर डिजिटल डेक्स्टेटरी आणि हाय जे काही आहे पार्ट त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा डिजिटल डेक्स्टेटरी जे काही परफॉर्म केलं जातं पेशंटवर, तर त्याच्यामध्ये ही मेथड युजफुल नाहीये किंवा जास्त असते त्यांची ती फुलफिल करत नाहीये. देन 7th इज स्क्रब ब्रश मेथड. समजलं का? आतापर्यंत आपण 6 मेथड कंप्लीट केल्या बघा. ऑल ऑफ यू समजते का? यस. Yes, ma'am. ओके, वी विल मूव फर्दर आपण मूव करूयात. 7th टेक्निक आहे आपली स्क्रब ब्रश मेथड. तर स्क्रब ब्रश मेथड काय आहे? ही टेक्निक 7वी टेक्निक आहे. व्हॉट इज दॅट? वी विल सी. दिस मेथड ऑफ ब्रशिंग रिक्वायर विगरस हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अँड सर्क्युलर मोशन. ही जी मेथड आहे ब्रशिंगची, तर त्याच्यामध्ये विगरस ऍक्शन म्हणजे खूप अशी जोरात ब्रश करायची ऍक्शन इम्पॉर्टंट आहे. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अँड सर्क्युलर सगळ्या मोशन याच्यात इन्व्हॉल्व आहेत बघा स्क्रब ब्रश मेथड मध्ये. हॉरिझॉन्टल पण आहे, व्हर्टिकल पण मुवमेंट आहे, सर्क्युलर मोशन सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहे. इट इज व्हर्च्युअल फ्री स्टाईल ऑफ द ब्रशिंग सेन्स. तर हे फ्री स्टाईल आहे ब्रशिंग सेन्सची. सगळ्याच मुवमेंट याच्यात सर्क्युलर असेल, हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल आहे, सगळ्याच इन्क्लूड आहेत या टेक्निक मध्ये. तर व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेजेस? डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघूया त्याच्यात. नॉट व्हेरी इफेक्टिव्ह ऍट अ प्लाक रिमूव्हल. तर प्लाक रिमूव्हल करण्यासाठी ही मेथड जास्त इफेक्टिव्ह नाहीये. ओके, कारण सगळ्याच आहेत आणि विगरस ऍक्शन आहे याची त्याच्यामुळे. तर टूथ अब्रेशन अँड जिंजिवल रेसेशन. तर टूथ अब्रेशन होऊ शकतं, टूथला हार्म किंवा जिंजिवलला हार्म होऊ शकतो या स्क्रब ब्रश मेथड मध्ये, बिकॉज ऑल ऍक्शन्स आर इन्व्हॉल्व्ड इन इट अँड दिस इज विगरस ऍक्शन. 8th मेथड इज द रोल टेक्निक. व्हॉट इज द रोल टेक्निक? वी विल सी व्हॉट काय आहे रोल टेक्निक. दिस मेथड ऑफ ब्रशिंग इज ऑल्सो नोन एज रोलिंग स्ट्रोक मेथड और ADA मेथड ऑफ और दी स्वीप मेथड. तर ही मेथड काय आहे ब्रशिंगची? अल्सो नोन एज रोलिंग स्ट्रोक. तर रोलिंग स्ट्रोक असं म्हटलं जातं या टेक्निकला, और ADA मेथड और दी स्वीप मेथड. ADA मेथड किंवा स्वीप मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. इट वर्क्स फेअरली वेल. याला नाव आहेत बघा स्वीप मेथड. तुम्हाला MCQ ला वगैरे येऊ शकतं. रोल टेक्निक इज ऑल्सो नोन एज डॅश डॅश मेथड. त्यालाच म्हणायचं स्वीप मेथड. इट वर्क्स फेअरली वेल ऑर पेशंट्स विथ अनाटॉमिकली नॉर्मल जिंजिवल टिश्यूज. तर हे काय आहे? इट वर्क्स फेअरली वेल. तर फेअरली वेल होते ही टेक्निक आणि पेशंट्स विथ अनाटॉमिकली नॉर्मल जिंजिवल टिश्यू. टेक्निक. What is the technique of this roll technique? Roll method. The bristles are placed at 45 degree angle. तर जे काही ब्रिसल्स आहेत टूथब्रशच्या त्याच्या 45 डिग्री अँगल मध्येच ठेवायचे आहेत. टूथब्रश इज रोल्ड अक्रॉस दी टूथ सरफेस टुवर्ड्स द ऑक्लुजल सरफेस. तर टूथब्रश जो काय आहे तो वरून खाली असा रोल करत आणायचा आहे या टेक्निक मध्ये. दिस टेक्निक रिक्वायर्स सम फ्लेक्झिबिलिटी अराउंड द रिस्ट. तर या टेक्निक मध्ये रिस्टच्या अराउंडची फ्लेक्झिबिलिटी इम्पॉर्टंट आहे किंवा रिक्वायर्ड आहे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? ऍडव्हान्टेजेस काय त्या 8th टेक्निकच्या? प्रोव्हाइड जिंजिवल मसाज अँड स्टिम्युलेशन. तर या टेक्निक काय करतात? जिंजिवल मसाज प्रोव्हाइड करतात आणि स्टिम्युलेशन प्रोव्हाइड करतात जिंजिवाला. देन डिसएडव्हान्टेजेस. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस? ब्रशिंग टू हाय ड्युरिंग इनिशियल प्लेसमेंट कॅन लॅक्रेट द अल्व्हेओलार म्युकोजा. तर खूप जास्त जर ब्रशिंग केलं तर अल्व्हेओलार म्युकोजा जो आहे तो सिक्रेट होईल किंवा लॅक्रिकेट होईल किंवा हार्म होईल. Whose mic is open? Please mute yourself.
आदित्य वाघमारे, म्यूट युअरसेल्फ. Aditya Wagmare, are you there? Aditya Wagmare. Yes. Mute yourself, Aditya. Aditya Wagmare. Wait, I will mute you. Yes, Aditya Wagmare, mute yourself. लेक्चर मध्ये राहत नाही का हो तुम्ही? लेक्चर असताना कुठे पण पर्सनल काम करत बसते. ओके. What we are seeing, काय बघत होतो आपण? Screen is visible. Yes, ma'am. ओके. तर ही टेक्निक बघत होतो, रोल टेक्निक. ऍडव्हान्टेजेस काय होते त्याचे? प्रोव्हाइड जिंजिवल मसाज अँड स्टिम्युलेशन. तर ब्रशिंग टू हाय ड्युरिंग इनिशियल प्लेसमेंट can lubricate the alveolar mucosa. Second is tendency to use a quick sweeping stroke resulting no brushing for cervical third of the tooth. तर फास्ट ब्रशिंग केल्यामुळे किंवा फास्ट ऍक्शन केल्यामुळे प्रॉपर क्लिनिंग होत नाही ब्रशला, किंवा सगळ्यांना नॉट ब्रशिंग, नो ब्रशिंग, काही एरियामध्ये काहीच ब्रश केलं जात नाही असं होतं. सिन्स द ब्रश टिप्स pass over rather than into the area and likewise for the interproximal area. तर काय होतं? सेन्स ब्रश टिप्स पास ओव्हर. ब्रश टिप्स काय होतात? नुसताच पास होतात कुठून? रॅदर इनटू द एरिया अँड लाईकवाईज फॉर द इंटरप्रॉक्सिमल एरिया. रिप्लेसिंग द ब्रश with filament tips directed into the gingiva may produce punctuate lesions. तर लेशन्स अशा फॉर्म होतात किंवा थोडंसं हार्म होऊ शकतं या टेक्निकमुळे, रोल टेक्निकमुळे. एवढी प्रॉपर नाहीये, ही प्रॉपर क्लिनिंग पण होऊ शकत नाही. दिस इज द डिसएडव्हान्टेजेस. Okay. Next is physiologic method or Smith method. त्याचं नाव आहे बघा, physiologic method or Smith method. What is that? The physiologic method was described by Smith and advocate later by Bell. It was based on principle that toothbrush should be follow the physiological pathway that is followed by food when it transfers over the tissue during mastication. तर काय आहे फिजिओलॉजिक पाथवे? ही स्मिथ या सायंटिस्टने अस्तित्वात आणली, म्हणून त्याला स्मिथ मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. इट वॉज बेस्ड ऑन प्रिन्सिपल. तर हे कुठल्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे बघा? टूथब्रश शुड फॉलो द फिजिओलॉजिकल पाथवे दॅट इज फॉलोड बाय फूड. तर टूथब्रश असा पाथवे फॉलो करायला पाहिजे की फूडचा, जसं की फूड मास्टिकेट होतं जातं तर तिथूनच तसंच क्लिनिंग झालं पाहिजे, म्हणजे दाढ वगैरे जे आहे तिथून क्लिनिंग झालं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. when it transfers over the tissue during mastication. फूडच्या पातळीवर हे डिपेंड आहे टेक्निक. और दिस टेक्निक bristles are pointed incisionally occlusally and the moved along and over the tooth surface and gingiva. तर टूथ सरफेस आणि जिंजिवावर टूथब्रश असा इन्सिजनली म्हणजे उभ्या साइडने असं ठेवला जातो आणि मोशन केली जाते. मोशन इज जेंटल स्वीपिंग फ्रॉम इन्सिजल और occlusal surface over the facial surface and progressing towards and over the gingiva.
तर ती मोशन जेंटल आहे टुवर्ड्स अँड ओव्हर, म्हणजे जिंजिवाकडे आणि जिंजिवाच्या वर सुद्धा ही मोशन केली जाते. इट इज ऑलमोस्ट अँड अटेम्प्ट to duplicate nature's self-cleansing and gingival stimulation mechanism during mastication of food. तर ते जसं की मास्टिकेशन, व्हॉट इज मास्टिकेशन? मास्टिकेशन म्हणजे अन्न पदार्थ जे आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करताना जसं जिंजिवल ऍक्शन होते, सेम तीच डुप्लिकेट ऍक्शन ब्रशिंग करताना सुद्धा केली पाहिजे, अशी टेक्निक आहे फिजिओलॉजिकल मेथड और स्मिथ मेथड. ओके, तर नेक्स्ट काय आहे बघूया त्याचं ऍडव्हान्टेजेस काय त्या टेक्निकचे. नॅचरल सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम, तर याच्यामध्ये नॅचरल सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम आहे. सुपर जिंजिवल क्लिनिंग इज गुड, तर सुपर जिंजिवल क्लिनिंग जे आहे ते गुड आहे. तर डिसएडव्हान्टेजेस काय याचं बघा. इंटरडेंटल स्पेसेस अँड सर्क्युलर एरियाज ऑफ टीथ आर नॉट प्रॉपरली क्लीन्ड. तर इंटरडेंटल एरिया जो आहे किंवा सरफेस जो आहे तो प्रॉपरली क्लीन होत नाही किंवा क्लीन केला जात नाही. ओके, हे डिसएडव्हान्टेज आहे या टेक्निकचा. अंडरस्टूड? 9 टेक्निक्स वी हॅव कंप्लीटेड हिअर. समजलं का? क्वाइट लेंथी Yes. आहे हे प्रॅक्टिकल, बट इट इज तेवढंच इम्पॉर्टंट सुद्धा आहे. ओके, 9 मेथड्स आहेत, तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन करायच्या आहेत. काय आहे तिचं टेक्निकल ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सगळं लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिकल एक्झामला मेजर एक्सपेरिमेंट येऊ शकतो बघा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, नोट डाऊन करून घेतले का तुम्ही? इम्पॉर्टंट पॉइंट्स वगैरे, शॉर्ट मध्ये मेथड तरी लिहून घेतलेत का? येस, घेतलेत का? येस और नो? आन्सर. येस मॅम. पहिली येस मॅम, मला लिहून घेतलं आहे. शॉर्ट मध्ये लिहून घ्या. देन म्यूट युअर व्हिडिओ. देन डिसाइड व्हॉट आर फ्लॉस अँड ब्रशिंग. फ्लॉस अँड ब्रशिंग टेक्निक्स काय आहेत ते बघूयात. फ्लॉस अँड ब्रशिंग आफ्टर ब्रशिंग, सॉरी, फ्लॉस आफ्टर ब्रशिंग. फ्लॉस टेक्निक काय आहे बघूयात. ब्रशिंग नंतरची फ्लॉस टेक्निक आहे ते काय बघूयात. ॲज अ इम्पॉर्टंट ॲज अ ब्रशिंग इज फ्लॉसिंग युअर टीथ एव्हरी डे इज जस्ट ॲज अ इम्पॉर्टंट. फ्लॉसिंग म्हणजे काय, आपण जे काही हे पाणी तोंडात घेऊन जे गुळण्या वगैरे करतो, गार्गल्स करतो, तर ते इम्पॉर्टंट आहे. ॲज इम्पॉर्टंट ॲज ब्रशिंग सोबतच फ्लॉसिंग टेक्निक्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. फ्लॉसिंग विल हेल्प यू रिमूव्ह प्लाक अँड फूड पार्टिकल्स बिटवीन टीथ अँड द गम. तर फ्लॉसिंग सुद्धा फूड पार्टिकल रिमूव्ह करायला हेल्प करतं गम्स आणि टूथ मधले. लाईन हार्ड टू रीच प्लेसेस. बी जेंटल थ्रेटिंग द फ्लॉस केअरफुली बिटवीन द माउथ अँड ब्रेसेस वायर द वर्क इट स्लोली. तर फ्लॉसिंगला एक वायर असते बघा. वायर म्हणजे ब्रशिंग नंतर फ्लॉसिंग केलं जातं, एक वायर असते डेंटल वायरची, तर ती वायर मध्ये घेऊन काय केलं जातं, फ्लॉस केलं जातं टूथनं. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट टेक्निक. आणि नंतर ते गार्गल्स केल्या जातात. स्लो बॅक अँड माउथ काय कसं आहे बघा. थ्रेडिंग दी फ्लॉस केअरफुली बिटवीन द टूथ अँड ब्रेसेस वायर, देन वर्क इट स्लोली बॅक अँड फोर्थ अंडर द ब्रेसेस. तर बॅक अँड फोर्थ पुढे मागेच मुवमेंट आहे या वायरची. टू मच फोर्स कॅन डॅमेज युअर ब्रेसेस. तर जास्त जर फोर्स केला त्या वायर अशी त्या तिच्यामध्ये घालायची आणि तिथला एरिया क्लीन करायचा, अशी टेक्निक आहे. बी केअरफुल, टेक युअर टाइम अँड गेट अंडर दी गम लाईन. तर असं जर झालं तर काही केअरफुल परफॉर्म करायला लागते ही फ्लॉसिंग टेक्निक. आणि काय करायचं आहे, ती गम लाईनच्या अंडर प्रॉपरली ती वायर ऍड करायची आहे किंवा प्रॉपरली प्लेस करायची आहे. नंतर फ्लॉसिंग स्टार्ट करायचं आहे. ब्रशिंग अँड फ्लॉसिंग विथ ब्रेसेस कॅन बी चॅलेंज. तर ब्रशिंग आणि फ्लॉसिंग आहे विथ ब्रेसेस हे चॅलेंज आहे किंवा प्रॉपर काय हार्म पण होऊ शकतो त्या वायरनं जर प्रॉपरली क्लिनिंग नाही झालं किंवा काही मिस्टेक झाली तर. याच्यामुळे इट इज बी केअरफुल हँडल करायचं आहे ही फ्लॉसिंग. बट इट टेक्स only little extra efforts, and when your braces come off, you have your beautiful new smile. You will realize it will well worth it. तर हे फ्लॉसिंग झाल्यानंतर किंवा ब्रशिंग झाल्यानंतर काय होईल, प्रॉपरली तुमचं क्लिनिंग होईल आणि खूप चांगलं तुम्हाला रिअलाइज होईल, असं फील होईल. ओके,
बट टाइम ओनली अ लिटर एक्स्ट्रा एफर्ट. तर फ्लॉसिंग करण्यासाठी काही होईल थोडंसं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. फेन युअर ब्रेसेस कम्स ऑफ यू हॅव युअर ब्युटिफुल न्यू स्माइल. तर जे सगळं क्लीन झालं तर स्माइल सुद्धा व्यवस्थित होईल असं सांगितलेलं त्यांनी. आणि रिअलाइज वेल रॉथ इट. आणि तुम्ही खूप छान असं फील कराल प्रॉपर फ्लॉसिंग आणि ब्रशिंग झाल्यानंतर. अंडरस्टूड. हिअर वी कम्प्लिटेड सम टेक्निक्स. फ्लॉसिंग ऑल्सो वी हॅव कम्प्लिटेड. कोणाला प्रॉब्लेम आहे? Yes. All of you. Anyone have any problem? सगळ्यांनी वाचायचे शॉर्ट मध्ये राईट डाऊन करायचे त्या सगळ्या टेक्निक्स. आय विल ऑल्सो शेअर दिस ऑन युअर गुगल क्लास. ओके. कोणाला प्रॉब्लेम आहे? नो मॅम. No, ma'am. हिअर आता नेक्स्ट पार्ट आहे बघा. या प्रॅक्टिकल मधला आपला कुठला पार्ट आहे? वे टू कीप युअर टीथ हेल्दी. तर आपले टूथ जे आहे ते हेल्दी ठेवण्यासाठी काही वेज आहेत किंवा काही टेक्निक्स आहेत. ते कुठल्या कुठल्या आहेत बघूया. फर्स्ट, डोंट गो टू बेड विदाउट ब्रशिंग युअर टीथ. तर बेडवर किंवा झोपायला जायचं नाही किंवा झोपण्या अगोदर तुमचे दात प्रॉपरली क्लीन झाले पाहिजेत किंवा ब्रश केले पाहिजेत. हे फर्स्ट टेक्निक आहे. ब्रश प्रॉपरली. तर ब्रश असंच करायचं नाही कसं पण जस्ट पेस्ट अँड ब्रश घेतला आणि ब्रश केलं. अशा काही टेक्निक आहेत. त्याच्यापैकी एखादी कुठली इझी वाटणारी टेक्निक यूज करूनच ब्रश करायचंय. त्यालाच म्हणायचं ब्रश प्रॉपरली. त्याच्यामुळे काय होईल? ओरल हायजीन प्रॉपरली मेंटेन होईल. डोंट निग्लेक्ट युअर टंग. आणि फक्त टूथच क्लीन करायची नाहीयेत तर टंग सुद्धा क्लीन करायचे आहे. टंग क्लीनर असणारे ब्रश वगैरे अवेलेबल असतात तेच यूज करायचे आहेत. यूज अ फ्लुराईड टूथपेस्ट. तर टूथपेस्ट मध्ये ज्या टूथपेस्ट मध्ये फ्लुराइड्स असतात. फ्लोराइड इट इज वन केमिकल कंटेंट किंवा एक कंपोनंट आहे फ्लोराइड. इट इज डेंटल केअर मध्ये जास्त वापरला जातो बघा. तर ते फ्लोराइड असणारी टूथपेस्ट यूज करायची आहे. ट्रीट फ्लॉसिंग ॲज इम्पॉर्टंट ॲज ब्रशिंग. तर जनरली ब्रशिंगच टेक्निकला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. तसं नाही. फ्लॉसिंग एक दोरा मिळतो फ्लॉसचा किंवा एक वायर मिळते तर ती फ्लॉसिंग सुद्धा करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या ब्रशिंग सारखं फ्लॉसिंग हे इम्पॉर्टंटच आहे असं म्हणून या टेक्निक्स यूज केला पाहिजे. डोंट लेट फ्लॉसिंग डिफिकल्टी स्टॉप यू. तर असं फ्लॉसिंग करणं खूप टफ आहे किंवा थोडंसं क्वाईट डिफिकल्ट आहे म्हणून ते टाळणं हे योग्य नाही. ते फ्लॉसिंग पण प्रॉपरली झालंच पाहिजे. कन्सिडर माउथ वॉश. तर नेहमीच म्हणजे टाइम टू टाइम माउथ वॉश यूज केला पाहिजे. माउथ वॉश मुळे प्रॉपर ओरल हायजीन मेंटेन होते. ड्रिंक मोर वॉटर. मोर वॉटर ड्रिंक केलं पाहिजे ज्याच्यामुळे की ज्या बॅक्टेरियाज वगैरे आहेत त्या जास्त फॉर्म होणार नाहीत. ईट क्रंची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर त्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स क्रंची खायचे आहेत जेणेकरून ओरल हेल्थ आपली प्रॉपर मेंटेन होईल. सायट्रस फ्रूट वगैरे इन्क्लूड करायचे आहे त्याच्यामध्ये. लिमिट शुगर इन ऍसिडिक फूड्स. तर मी सांगितलं तर शुगरमुळे काय होतं? बॅक्टेरिया कसे फॉर्म होतात? प्लाक तयार होतो. तर त्याच्यामुळं बंधन आणायचे. शुगरी ड्रिंक जास्त असतील किंवा शुगरी फूड्स किंवा ऍसिडिक फूड्स कमी प्रमाणात खायचे आहेत. सी युअर डेंटिस्ट ऍट लिस्ट ट्वाइस अ इयर. तर जरी तुम्हाला टूथचे डेंटलचे काही प्रॉब्लेम नसेल तर तरी सुद्धा तुमच्या डेंटिस्टला भेट द्यायचं आहे किंवा डेंटिस्ट कडून तुमचं ओरल चेकअप करून घ्यायचं आहे वर्षातून 2 वेळा. ऍटलिस्ट कमीत कमी 2 वेळा तरी. ओके. हिअर वेज टू कीप युअर टीथ हेल्दी और क्लीन. समजलं? ह्या 11 वेज होते. समजलं प्रॅक्टिकल काय होतं? कोणाला प्रॉब्लेम आहे या प्रॅक्टिकल मध्ये? यस आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम? समजलंच नाही असं आहे का कोण? यस आहे कोणाला काही प्रॉब्लेम? No, ma'am. रिझल्ट वी विल सी काय आहे असेल रिझल्ट. अंडरस्टूड अबाउट दी ओरल हायजीन. ओरल हायजीन बद्दल जे काही आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. वी हॅव स्टडीड अँड अंडरस्टूड अबाउट दी ओरल हायजीन. समजलंय का सगळ्यांना काय आहे ओरल हायजीन? काय होतं? यस. Yes, ma'am. येस मॅम. Anyone have any problem? Yes, ma'am. No, ma'am. I will share No, the ma'am. notes. You can study also. Okay, Google क्लासला शेअर करते. तर तिथून तुम्ही बघून स्टडी करायचं आहे. तुमच्या प्रॅक्टिकल नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे. इट इज इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल. क्वाईट मोठं होतं. खूप मोठं प्रॅक्टिकल. खूप टेक्निक्स आहेत. त्या 9 टेक्निक्स इन्व्हॉल्व आहेत बघा ओरल हायजीन मध्ये. त्या सगळ्या टेक्निकचा प्रॉपर स्टडी करायचा आहे तुम्ही. वेट वी विल सी वन व्हिडिओ अबाउट दॅट. जनरल व्हिडिओ 1 बघूया. नंतर टेक्निकचे व्हिडिओ सापडले तसं मी तुम्हाला देत जाईन. जस्ट वेट फॉर 2 minutes.
Yes, all of you see one video. Screen is visible. Screen दिसते सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Just wait. See the video. Just wait. आवाज येतो का? ऑडिबल आहे का व्हिडिओ सगळ्यांना? No, ma'am. आवाज येतोय का व्हिडिओचा? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. This is animated video. Okay. Animated video आहे बघा. तुम्हाला समजून जाईल टेक्निक्स काय असतात, कसं ब्रशिंगचे प्रॉपर टेक्निक्स आहेत. ओके? Yes or no? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Mouth and body. Now it is audible. आता audible आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. You can see. The battle to keep teeth clean is plaque. Plaque This is tends to be plaque. sensitive. Okay. Someone have asked me what is plaque. बघा हा जो काही येलो कलरचा थर दिसतोय तुम्हाला फॉर्म झालेला टीथच्या खाली आहे बघा, दिसतोय? येस. Yes, ma'am. प्लाक असं म्हणायचं, तर हा प्लाक खूप सारे डिसीजेस कॉज करतो. ओके, यू कॅन सी नाउ. That attaches to teeth. It is composed of various components, including bits of food and bacteria. The accumulation of plaque depends on factors such as tooth shape, oral environment, types of food, and salivary flow. When plaque is allowed to stay on your teeth for an extended period of time, it can create problems such as gum irritation and cavity formation. It can also lead to more serious conditions such as periodontal disease. Frequent brushing and flossing is very important to diminish the possibility of these problems occurring. बघा ते सर्क्युलर मुवमेंट होते आणि प्लाक रिमूव्हल होते आणि काय होत होतं, प्लाक जमा झाल्यानंतर डिफरंट डिसीजेस फॉर्म होत होते असं ते सांगतायत बघा. समजते का? Brushing is a simple and easy way to remove plaque from visible tooth surfaces. Proper brushing technique involves a little thought and diligence, but the rewards are many. First, the toothbrush must be soft. Hard bristles can cause injury to the gums and can prematurely wear the enamel and dentin. Choose a brush. व्हॉट इज एनेमल? ते वरचा भाग जो दिसतो दाताच्या तो एनेमल आहे आणि टूथब्रश सॉफ्ट असला पाहिजे असं सांगितलं जातं बघा. यू कॅन सी प्रॉपरली. That feels comfortable in your hand with a shape that allows you to clean the areas of your mouth that are difficult to reach. A toothbrush with a compact head is often able to reach areas a larger one cannot, and a smaller one provides better control and feedback. Your toothbrush must also be in good condition. Bent bristles hinder good toothbrush control.
When your toothbrush shows signs of wear, replace it. Once a good toothbrush has been found, it's time to brush. Have a plan in mind where you start and end your brushing. An effective system may include starting on one side of your mouth and moving to the other, or moving methodically from the middle to the back. What is important is that you are consistent with your technique and that all the areas are reached. Begin by placing the toothbrush at a 45-degree angle to your teeth at the gum line. This allows the bristles to clean under your gums as well as some of the areas between your teeth. Then start making small, soft circles with the brush, creating a polishing motion. Slowly move from tooth to tooth, giving each enough time to be fully cleansed. A typical brushing should take approximately 2 minutes to complete if done correctly. Remember, the longer the toothbrush is in your mouth, the more thoroughly it will get your teeth clean. When you transition from one hand position to another, be careful not to skip over teeth as you move. Pay attention to cleaning the inside surfaces of your teeth and be especially diligent in reaching behind the back of your back teeth. If you feel that your technique for toothbrushing is not adequate, you may want to consider using an electric toothbrush. A well-designed electric toothbrush can do a great job of cleaning your teeth and, over time, may even reduce gum pocketing. व्हायब्रेशन्स होत आहेत बघा इथं बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश यूज केला आहे त्याच्यामुळे व्हायब्रेशन्स होतात व्हायब्रेशन 2-3 मेथड्स मध्ये बघितलं तर बघा ते व्हायब्रेशन कसं होते आणि क्लीन प्लाक कसं होते ते Once the teeth are cleaned by brushing, it is time to clean the critical spaces between the teeth by flossing. There are many types of dental floss available. दिस इज फ्लॉसिंग आता बघितलं आपण व्हॉट इज फ्लॉसिंग यू कॅन सी The floss you use should be comfortable for you and should be able to successfully remove the plaque from the areas between your teeth. Begin by pulling about 18 inches of floss from the container. A short piece of floss will be difficult to use and ineffective. Get a good grip on the floss. One very good way is to create an anchor for the floss by wrapping the floss gently on your middle fingers. The index fingers and thumbs are then used to place the floss between the teeth. Using a slow and gentle back and forth motion, move the floss through the tight area where two teeth touch one another. Once you have passed the tight spot, do not continue with any sawing motion because doing so can create cuts in your gums and even damage your teeth. The floss can now be positioned against the side of one of these teeth. Make a wrapping C shape around the tooth and gently move the floss up and down, wiping the plaque from the side of the tooth. When the side of one tooth is clean, move the floss up and over the gums to the neighboring tooth. Push both ends of the floss back to create the C shape again, and use the wiping motion to remove the plaque from the other tooth. With careful home cleaning, your teeth and gums have the best chance of staying healthy. Even with proper home care, it is still possible to miss areas of your teeth. These are the areas your hygienist will need to clean during your next scheduled office visit. If plaque is left in the same location for a long time, it hardens into calculus. This calculus must then be manually removed with special instruments designed for that purpose. Once it is confirmed that all of the soft and hard deposits are removed from your teeth, your hygienist will polish your teeth to make them very shiny and smooth, further defending against plaque buildup. Regular checkups by your dentist are always necessary to assure that no other problems exist. With proper home care and regular office cleanings, your teeth can enjoy a long and healthy life. ओके समजलं ऑल ऑफ यू Yes, ma'am. Yes, ma'am. इथलं आपण जे बघितलं होतं 45 डिग्री मध्ये कसं करायचं काय करायचं तेच सगळं होतं इथं येस और नो अंडरस्टूड Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बघितलं ते Yes, फ्लॉसची टेक्निक काय होती कशी होती बघितलं Yes. Yes, ma'am. जस्ट वेट
ओके. तर ह्या टेक्निक होत्या. आपलं चौथं प्रॅक्टिकल इथं कम्प्लीट झालेले. व्हिडिओज पण तुम्हाला समजला आहे. तसेच टेक्निक आहे. यानं प्रॉपर ब्रशिंग टेक्निक आणि फ्लॉसिंग टेक्निकनं आपण आपली ओरल हायजीन प्रॉपरली मेंटेन करू शकतो. अंडरस्टूड? समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? यस? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. ओके. ॲट नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट अवर नेक्स्ट प्रॅक्टिकल. नेक्स्ट लेक्चर पासून आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करूया. ओके. हा पाठ समजला सगळ्यांना? यस? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, वी विल डिस्कस फर्दर. आय एम स्टॉपिंग रेकॉर्डिंग हिअर.